नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण बघणार आहोत स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन SHVR 2025-26 मध्ये शाळेचे रजिस्ट्रेशन कसं करायचं। आज आपण पार्ट 1 बघणार आहोत, ज्यामध्ये फक्त आपण स्कूल रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओ सुरुवात करूया। त्याआधी नक्कीच आपल्या चॅनलला काय करूया, सबस्क्राईब करूया, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवूया आणि लाईक करूया। बघा, हे जे सर्वेक्षण आपल्याला करायचं आहे किंवा हे मानांकन भरायचं आहे, हे सर्व माध्यमाच्या शाळांसाठी, म्हणजे सगळ्या मान्यताप्राप्त ज्या काही शाळा असतील त्या सर्व शाळांना हे मानांकन करायचं आहे। त्यामुळे प्रत्येक शाळेने जे युडायस भरत आहेत, युडायस नंबर आहे, त्या सर्व शाळांनी हे मानांकन भरायचे आहे। आपण प्रात्यक्षिकपणे बघूया की हे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, हा प्रोग्राम म्हणजे नक्की काय आहे आणि यामध्ये काय काय करायचं आहे ते लगेच सुरुवात करूया। हे रजिस्ट्रेशन 2 प्रकारे करता येते, प्ले स्टोअरवरून सुद्धा आणि वेबसाईटवरून सुद्धा। आपण आज आत्ता बघणार आहोत ते वेबसाईटवरून आपण कसं लॉग इन करायचं ते बघणार आहोत। तर आपण आधी वेबसाईटवरूनच आपण काय करूया, त्याचं लॉग इन करूया। बघा, वेबसाईट उघडल्यानंतर आपल्याला मात्र हे सर्व शाळांना आपल्याला करायचं आहे। यामध्ये बघा, तुम्हाला पूर्ण याची सगळी डिटेल माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग, त्या ठिकाणी ह्या बाजूला आपल्याला लॉग इन आणि साईनअपचं सुद्धा बटन दिसत आहे। त्याआधी आपण SHVR बद्दल माहिती थोडंफार घेतलेली आहेच आहे। पुढे आपण बघूया की रँकिंगसुद्धा त्यांनी दिलेली आहे, कशी रँकिंग होणार आहे। 90% to 100% जर असेल तर त्या शाळेला रेटिंग मिळणार आहे 5 स्टारची। 75% to 89% मध्ये जर आपले नॉर्म्स आपण जेव्हा आपण मूल्यांकन करणार आहोत ते आले तर ते 4 स्टारमध्ये म्हणजेच व्हेरी गुड असणार आहे। 51 to 74 साठी 3 स्टार आहे, गुड। 35 to 50 साठी 2 स्टार आहेत आणि बिलो 35 साठी 1 स्टार आहे, म्हणजे पुअर आहे आणि आपल्याला याची गरज आहे काम करण्याची याच्यावरती। याचे ना ह्या इव्हेंटचे काही टाईमलाईन्स दिलेले आहेत बघा। 1 ऑगस्टपासून हे काम सुरू झालेलं आहे, ते 30 सप्टेंबरपर्यंत आहे। आपल्याला ऑनलाईन सबमिशन्स करायचे आहेत ऑफ ॲप्लिकेशन बाय स्कूल, हे 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत करायचं आहे। त्यानंतर 1 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 हे यामध्ये सिलेक्शन ऑफ स्कूल होणार आहे, ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांचं सिलेक्शन होणार आहे। नंतर 7 नोव्हेंबरला 2025 नॉमिनेशन ऑफ स्कूल फॉर द स्टेट लेवल, त्यांचं स्टेट लेवल जे डिस्ट्रिक्ट लेवलला चूज झालेले असेल त्यांचंही मूल्यांकन होईल आणि त्यानंतर त्याचं आपल्याला राज्याला निवडल्या जाणार आहेत आणि त्यानंतर राज्यानंतर 8 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर यामध्ये स्कूल हे स्टेट लेवलचे सिलेक्ट केले जातील। त्यानंतर ते नॅशनल लेवलला जातील 14 डिसेंबरपर्यंत आणि 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांचंसुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे नॅशनल लेवलवरनं। आणि मग नंतर नॅशनल लेवलचा एक मोठा सेरेमनी होणार आहे, तो अनाऊन्स केला जाईल फेब्रुवारीच्या नंतर। बघा, हे पूर्ण वर्षभर हे काम चालणार आहे। त्यामुळे आणि प्रथम आपलं तर बेसिक काम आहे की ह्या फॉर्मची किंवा ह्या स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंगच्या जे काही आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे, हे आपल्या स्कूलचं आपण रेटिंग करायची, त्यामध्ये आपण नक्की सहभाग घेऊया। कधीपर्यंत करायचं आहे आपल्याला, 30 सप्टेंबर 2025पर्यंत। त्यामुळे लगेचच आपण कामाला लागूया। आपण प्रथम आज बघणार आहोत की आपण या ठिकाणी लॉग इन कसं करायचं आहे ते आपण बघूया। की लॉग इन करताना तुम्हाला स्कूल युजर आहेत का, इव्हॅल्युएटर आहे का, अदर युजर्स आहे हे विचारलं जाणार आहे। आता आपण स्वयंमूल्यांकन करतो आहे की नाही याचं, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, स्कूल युजर लिहायचं आहे। त्या ठिकाणी आपण आपला काय टाकूया, युडायस नंबर टाकूया। युडायस नंबर टाकला, मात्र आपल्याला इथे पासवर्ड टाकायचा नाही, कारण आपण अजून लॉग इन नाही केलेलं आहे। म्हणून प्रथम आपण कशाला जाऊया, साईनअपसाठी जाऊया, कारण आता आपण काय करणार आहोत, नवीन रजिस्ट्रेशन करणार आहोत ना। मग आपण आपला काय टाकूया, युडायस नंबर टाकूया।
त्याचबरोबर त्या ठिकाणी व्यवस्थित आपला कॅप्चा टाकूया. आणि UDAS नंबरला हा टाकल्यानंतर आपण कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यानंतर तो त्या ठिकाणी विचारणार आहे मोबाईल नंबर. आता हा मोबाईल नंबर हा कोणता टाकायचा आहे, तर आपण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा आपण काय करू शकतो, त्याच ठिकाणी तो मोबाईल नंबर टाकायचा आहे की त्या मुख्याध्यापकांना त्याचा काय जाईल, OTP जाईल. आणि लॉग इन करूया. बघा आता आपल्या नंबरला मुख्याध्यापकांच्या नंबरला OTP गेलेला आहे. तो आपल्याला फक्त 22 सेकंदामध्ये आपल्याला तो लगेचच अपडेट करायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपलं बघा शाळेचं पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी येत आहे. शाळेचं नाव येणार आहे, आपल्याला ॲड्रेस, UDAS कोड, फोन नंबर, सगळे ईमेल ॲड्रेस, आपला मोबाईल नंबर, जी आपण UDAS प्लसमध्ये जी माहिती भरलेली आहे त्याचा पूर्ण ॲक्सेस ह्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. आता पुढे काय भरायचं आहे आपण ते बघूया. जे रिस्पोंडंट आहेत यामध्ये आपल्याला एक लँग्वेज बदलायची असेल तर आपण लँग्वेजसुद्धा चेंज करू शकतो. मात्र या ठिकाणी फक्त इंग्रजी किंवा हिंदी हे दोनच ऑप्शन्स आहेत. मराठी ही लँग्वेज आपल्याला इथे अवेलेबल नाही आहे. त्यामुळे हिंदीपेक्षा आपण इंग्रजीमध्येच काय करूया, फॉर्म कसा भरायचा आपण तो बघूया. वरती बघा एक रिस्पोंडंट नेम दिलेला आहे. ज्या ठिकाणी मुख्याध्यापकाचं नाव असेल, काहींचं संस्थाचालकांचं काही नाम असेल, तर त्या ठिकाणी त्या रिस्पोंडंटचं आपल्याला काय टाकायचं आहे, डेसिग्नेशन टाकायचं आहे. आता या ठिकाणी प्रिन्सिपल आणि हेड टीचर, प्रिन्सिपल किंवा ऑब्लिक हेड टीचर मी टाकलेलं आहे. तसंच आपलं त्यांनी विचारलं आहे की आपल्याला विलेज म्हणजे बॉर्डर विलेजला आहे का, बाउंड्रीला आपले स्कूल आहे का, किंवा आपलं विलेज हे कोणत्याही 2 स्टेटच्या म्हणा किंवा 2 कंट्रीजच्या बाउंड्रीला आपलं स्कूल आहे का, तर आपण त्या ठिकाणी जे असेल ते टाकूया. नाही या ठिकाणी मी टाकलेलं आहे. युसेस ऑफ स्कूल प्रिमायसेस, कसंच तुमचं स्कूल प्रिमायसेस आहे, सिंगल स्कूल आहे दॅट रन इन मोर दॅन 1 कॅम्पस का मल्टिपल स्कूल आहे ऑन प्रिमायसेस विथ डिफरंट UDAS, की एकच प्रिमायसेस आहे, प्रायमरीला एक UDAS आहे आणि सेकंडरीला एक UDAS आहे, अशा 2 UDAS एकाच प्रिमायसेसमध्ये चालत आहेत का, किंवा सिंगल स्कूल आहे पण डबल शिफ्ट चालत आहे आणि सिंगल स्कूल आहे जे 11 ते 5 एका सिंगल शिफ्टमध्ये भरत आहे. त्या पद्धतीने जर माझी इथे शाळा आहे मल्टिपल स्कूल्स ऑन प्रिमायसेस विथ डिफरंट UDAS, तर त्या ठिकाणी ते सिलेक्ट करणार आहे. ओके, या ठिकाणी आपण काय करूया, एक आपल्याला त्यांनी आय ॲग्रीचं एक दिलेलं आहे की मी भरलेले सगळे इन्फॉर्मेशन कसे आहे, व्यवस्थित आहे आणि आय अंडरस्टँड दॅट दिस इन्फॉर्मेशन विल बी यूज्ड फॉर ऑफिशियल रिपोर्टिंग, हे तो आपल्याकडनं एक कन्फर्मेशन घेत आहे. आणि या ठिकाणी आपण काय करूया, त्याला व्हेरीफाय करूया. बघा या व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचा एक पासवर्ड बनवण्यासाठी ते काय देतात, आपल्याला टॅब ओपन करून देतात. आपण या ठिकाणी आपला एक नवीन पासवर्ड आता यापुढे आपल्याला ओपन करताना आपण कशाने ओपन करणार आहोत, ह्या पासवर्डनेच ओपन करणार आहेत. हा पासवर्ड टाकला, त्यानंतर तोच पुन्हा आपल्याला काय करायचा आहे, पासवर्ड कन्फर्ममध्ये जाऊन पुन्हा टाकायचा आहे. तुम्ही वॉच करू शकतात बरोबर टाकला आहे की नाही. आणि आपण काय करूया, साइन अप करूया. साइन अप कंप्लीटेड, युअर पासवर्ड हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड फॉर युअर SHVR अकाउंट, यू कॅन यूज दिस पासवर्ड. ओके, चला आता आपण पुढची इन्फॉर्मेशनसुद्धा आहे आपल्याला भरायची आहे. बघा पासवर्ड सेव्ह करून ठेवूया. पुढची इन्फॉर्मेशन आहे स्टुडंट्स एनरोल इन द स्कूल, शाळेमध्ये तुमच्या त्या वर्गामध्ये किंवा त्या शाळेमध्ये मुलं किती शिकत आहेत आणि मुली किती शिकत आहेत, तो आपल्याला इथे ह्या ठिकाणी टाकायचा आहे. तसाच स्पेशल नीडवाले काही मुलं आहेत का, टीचर्स आणि स्टाफ तुमचा किती आहे,
टोटल नंबर ऑफ वॉटर पॉईंट्स, त्यानंतर टॉयलेट्स इन द स्कूल, शाळेतले किती म्हणजे बॉईजसाठी किती टॉयलेट्स आहेत, गर्ल्ससाठी किती टॉयलेट आहेत, युरिनरी किती आहेत, बॉईजसाठी किती आहेत, गर्ल्ससाठी किती आहेत. त्यानंतर डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजेबल ऑफ वेस्ट वॉटर, म्हणजे जे आपलं वेस्ट वॉटर आहे त्याचं व्यवस्थित तुम्ही डिस्पोजेबल आहे का, नियर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन पॉईंट्स जवळ आहे का, कुठे आहे. बघा त्या ठिकाणी त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत, आपल्याला फक्त ते ड्रॅग ऑन करून आपल्याला आपल्या शाळेत जे आहे ते आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. नो सेफ डिस्पोजल अरेंजमेंट, जर तुमचं व्यवस्थित पाणीचं विल्हेवाटाची सोय नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी ते करायचं आहे. ड्रेन इन ओपन, आपण उघड्यावर ड्रेन विल्हेवाट आपण पाण्याची लावतोय का. डिस्पोज इन फंक्शनल सोक पीट, किंवा शोष खड्डेत काही तयार केलेले आहेत का, किंवा यूज्ड इन किचन गार्डन, किंवा काही शाळांमध्ये तुमचा जे हात धुण्याचे किंवा याचं पाणी आहे ते कुठे वळवलेलं असतं, तुमच्या परसबागेमध्ये वळवलेलं असेल तर आपण ते निवडणार आहोत. कनेक्टेड टू अ ड्रेन चॅनल विथ सेफ डिस्पोजल, तुम्ही सेफ डिस्पोजलला तुम्ही काय केलेलं आहे, त्याला पाठवलेलं आहे का, थ्रू पाईपलाईन थ्रू कुठेतरी कनेक्ट केलेलं आहे का. आणि ट्रीटेड फॉर रियूज, का एखादं रियूजचं तुमच्याकडे एखादा प्लांट आहे आणि ते पाणी पुन्हा तुम्ही स्वच्छ करून झाडांसाठी किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी वापरतात, त्या ठिकाणी आपण जे असेल त्या ठिकाणी आपण काय करूया, त्याला सिलेक्ट करूया. पुढचा ऑप्शन आहे डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. त्या ठिकाणी सुद्धा काही ऑप्शन्स दिलेले आहेत की फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल वेस्ट वॉटर. मग यासाठी सुद्धा तुम्हाला काय विचारलेलं आहे की त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहे की तेच दिलेलं आहे की तुम्ही डिस्पोजल अरेंजमेंट कशी करतायत, वाट सिस्टीम नॉट फंक्शनिंग आहे का, डिस्पोज्ड इन फंक्शनल सोक पीट आहे का, किचन गार्डन. सेम ऑप्शन्स या ठिकाणी आलेले आहेत. आपण योग्य ते ऑप्शन्स निवडूया आणि त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सेव्ह आणि नेक्स्ट केले. बघा पुढचा फॉर्म आपल्याला ओपन होतो. कंप्लीट स्कूल प्रोफाईल दिलेला आहे. हॅज द स्कूल वोन रेकग्निशन सर्टिफिकेट ऑफ मेरिट ॲट डिफरंट लेवल ऑफ SVP. 16-17ला सुद्धा हे SVP आलेलं होतं, 17-18ला आलेलं आहे, 20-21-22ला आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला कधी तुमच्या शाळेला कोणती कॅटेगरी मिळालेली आहे का, त्या ठिकाणी आपल्याला येस किंवा नो हे टाकायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर जायचं आहे. पुढचा आपल्याला तिसरा टप्पा आलेला आहे आपल्याला प्रायमरी इन्फॉर्मेशनचा. हॅज द स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड अ स्वच्छता ॲक्शन प्लॅन SAP. आपण जर रन करत असो तर आपण त्या ठिकाणी काय करूया, येस करायचं आहे. इज द स्कूल अवेअर ऑफ रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स फॉर सस्टेनिंग वॉटर्स सॅनिटायझेशन अँड हायजीन इन स्कूल. जर तुम्हाला कळणार नसेल हे काय आहे SOPs तर आपण क्लिक हिअरला आणि त्याला डिटेल आपण करूया. आणि आपण जर पाळत असो SOPsचे सगळे आपण क्रायटेरियाज आपल्या शाळांमध्ये रिक्वायरमेंट्स आपण फुलफिल करत आहे तर आपण त्या ठिकाणी काय टाकायचं आहे, येस टाकायचं आहे किंवा नो टाकायचं आहे. बघा या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन काय झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे. आता या ठिकाणी बघा सेव्ह कॅटेगरीज 4 वरती ऑप्शन्स दिसत आहेत. सेव्ह कॅटेगरीज, अपलोड फोटोज, स्कूल प्रोफाईल आहे आणि फायनल प्रिव्ह्यू आहे. आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या सगळ्या कॅटेगरीज कशा भरायच्या आहेत, अपलोड फोटोज कसे अपलोड करायचे आहेत, हा स्कूल प्रोफाईल कसा आपल्याला भरायचा आहे आणि फायनल रिव्ह्यूमध्ये आपल्याला जे भरलेलं आहे ते कसं दिसणार आहे आणि ते कसं पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी बघा टोटल वॉटरवरती 1 ते 9 प्रश्न आहेत, टॉयलेट्सवरती 10 ते 21 आहेत, हँडवॉश स्टेशन विथ सोपसाठी 22 ते 27 प्रश्न आहेत, ऑपरेशन अँड मेंटेनन्ससाठी आपल्याला 28 ते 40 प्रश्न आहेत, त्यानंतर बिहेवियर चेंज अँड कपॅसिटी बिल्डिंगसाठी 41 ते 49पर्यंत प्रश्न आहेत आणि मिशन लाईफ ॲक्टिव्हिटीसाठी 50 ते 60 प्रश्न आहेत. आणि मला आता हे प्रश्न कसे भरायचे तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.